नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत असल्याची मोठी अपडेट त्यांची मुलगी ईशा देओलने दिली आहे। सोमवारी दुपारपासून त्यांची तब्येत नाजूक असल्याचं म्हटलं जात होतं। आज सकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या। या अफवांच्या पार्श्वभूमीवर अखेर ईशा देओलने स्पष्टीकरण दिलं आहे। दिल्ली स्फोटासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये एनआयए महासंचालक सदानंद दाते, गृहसचिव, आयबी संचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्त उपस्थित आहेत। या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशय असून डॉक्टर उमर नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे, ज्याचा संबंध पुलवामा हल्ल्याशीही तपासला जातोय। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरलाय। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका I-20 कारमध्ये भीषण स्फोट झाला। यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण गंभीररित्या जखमी झाल्याचं समोर आलंय। सध्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून याबद्दलची कसून चौकशी सुरू आहे। दिल्लीतील स्फोटात आता राष्ट्रीय तपास यंत्रणाची एंट्री झाली आहे। या स्फोटाचे जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणातील फरीदाबाद जवळील धौज गावाशी संबंध समोर येत आहेत। जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सर्वात अगोदर आदिल याला अटक केली। त्या आधारे डॉक्टर मुझमिल्लाला पकडण्यात आलं। दिल्लीतील स्फोटात घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची DNA चाचणी पोलीस करणार आहेत, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉक्टर उमर मोहम्मद आहे की नाही याची पुष्टी होईल। गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉक्टर उमर मोहम्मद I-20 कारमधील प्रवासी होता। फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस आणि इतर एजन्सी डॉक्टर उमर मोहम्मद याचा शोध घेत होते। दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलाय। तसेच मुंबईतही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुणे पोलीस देखील अलर्ट मोडवर आले असून शहरात नाकाबंदी, चेकिंग, पेट्रोलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कामशेत घाटात कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा अपघात झालाय। उरण येथील श्री दावजी पाटील दिंडी आळंदीच्या वारीसाठी निघालेल्या दिंडीवरून उतरत असलेल्या कंटेनरवरचा ताबा सुटला आणि तो थेट वारकऱ्यांवर घुसला। या दुर्दैवी अपघातात एक वारकरी जागीच ठार झाला तर 8 जण गंभीर जखमी झालेत। घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी यू-टर्न घेतलाय। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात एमिडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही अशी भूमिका आता पोलिसांनी घेतली आहे। त्यामुळे आता बोपोडी जमीन प्रकरणातून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर येते। काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय की काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जाणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या घटनेवर त्यांनी भाष्य केले असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी करत असतील तर काँग्रेसकडे त्याबद्दल काही विरोध नाही असं थोरात यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रातील राजकीय आणि क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर बिनविरोध निकाल निघालाय। शेवटच्या क्षणापर्यंत अतितटीची वाट असलेली ही निवडणूक बिनविरोध संपन्न होऊन अजिंक्य नाईक अध्यक्षपदी विराजमान झाले। ऐनवेळी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीतील राजकीय खेळी बाजूला पडल्याचं दिसून आलं। यामुळे शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी केलेली गुगली या निवडणुकीतील राजकारणाची विकेट काढणारी ठरली।